students, how are you? I hope you all are fine, happy and healthy. Welcome to our Chate group of online education in UKG class. Our today's subject is EVS. Students, today we are going to start our second term EVS topics. Okay? So today we are going to learn lesson number 1, our national festivals. Okay students, let's see. Lesson number 1, our national festivals. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि फेस्टिवल्स म्हणजे सण. आपल्या लेसनचं नाव काय आहे? आवर नॅशनल फेस्टिवल्स म्हणजे आपले राष्ट्रीय सण. राष्ट्रीय सण म्हणजे काय? जे सण पूर्ण राष्ट्रामध्ये एकत्र साजरे केले जातात त्यांना काय म्हणतात? राष्ट्रीय सण. हे जे सण असतात ते आपल्या पूर्ण नेशन म्हणजेच पूर्ण राष्ट्रामध्ये सेलिब्रेट केले जातात. कोणते कोणते सण आहेत ते? लेट्स सी. स्टुडंट्स, एव्हरीवन लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल्स. एव्हरीवन लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल्स. आपल्याला सण साजरे करायला सगळ्यांना आवडतात की नाही? फेस्टिवल्स मीन्स there is something to celebrate each and every festivals is celebrated in a different way. फेस्टिवल्स म्हणजे काय? हे जे फेस्टिवल्स असतात ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जातात. ओके, सो स्टुडंट, दीज आर अवर नॅशनल फेस्टिवल्स. नॅशनल फेस्टिवल्स कोणते कोणते आहेत बघा? इंडिपेंडन्स डे, INDEPENDENCE, इंडिपेंडन्स DAY, डे. इंडिपेंडन्स डे कधी असतो? 15th ऑगस्ट. 15th ऑगस्ट इज अवर इंडिपेंडन्स डे and this is our national festival. म्हणजेच काय? राष्ट्रीय सण. हा जो दिवस आहे आपल्या पूर्ण राष्ट्रामध्ये 15th ऑगस्ट इंडिपेंडन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 15th ऑगस्ट इज our इंडिपेंडन्स डे. On this day in 1947 we got freedom. बघा, 1947 विच इयर? 1947 रोजी, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत काय झाला होता? फ्रीडम मिळालं होतं. म्हणजेच आपला भारत देश हा स्वतंत्र झाला होता. कुणाच्या तावडीतून? यस, इंग्रजांच्या तावडीतून आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. 15th August is our Independence Day. On this day in 1947 we got freedom from British Empire. कोणापासून आपल्याला फ्रीडम मिळालं होतं? ब्रिटिश एम्पायर. We become free after a long struggle against British ruler. We become free म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते कशामुळे मिळालं होतं? ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले जे नेते होते त्यांनी खूप स्ट्रगल केला होता. त्यामुळे आपल्याला 15th ऑगस्ट 1947ला आपला जो भारत देश आहे तो स्वतंत्र झाला. This is become possible due to the supreme sacrifice of many freedom fighters. बघा, आपले जे फ्रीडम फायटर्स होते म्हणजे आपले जे नेते होते किंवा आपले जे लढणारे सैनिक होते त्या सगळ्यांमुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. जे फ्रीडम फायटर होते त्यांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी खूप मोठा त्याग केला होता आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र झाला आहे. ओके, we celebrate 15th August in our Independence Day all over India. We celebrate 15th August is our Independence Day all over India. पण हा जो दिवस आहे हा आपल्या इंडियामध्ये सगळीकडे
खूप जोशामध्ये सेलिब्रेट करतो. ॲट एव्हरी गव्हर्मेंट ऑफिसेस, सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये, एव्हरी स्कूल, प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, एव्हरी हॉस्पिटल्स अँड ऑल ओव्हर इंडिया, ह्या सगळ्या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट म्हणजेच इंडिपेंडंट डे सेलिब्रेट करतो. ओके स्टुडंट्स, समजलं? दिस इज अवर इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट. नेक्स्ट फेस्टिवल इज रिपब्लिक डे. रिपब्लिक डे कधी असतं बघा? 26 जानेवारी. 26 जानेवारी. आता बघा थोड्या दिवसांनी 26 जानेवारी येणार आहे. त्यावेळेला आपण काय करतो? रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो. दिस इज आवर नॅशनल फेस्टिवल. हे सुद्धा आपला राष्ट्रीय सण आहे. ओके. Throughout India, we celebrate 26th of January as our Republic Day. बघा इंडियामध्ये सगळीकडे आपण 26 जानेवारी आपला रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. It was first celebrated on 26 January 1950. सगळ्यात पहिल्यांदा हा दिवस कधी सेलिब्रेट केला होता माहिती आहे? 1947ला आपल्याला स्वतंत्र मिळालं. भारत आपला स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1950 पासून रिपब्लिक डे सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. इंडिया अचीव्ड इंडिपेंडन्स ऑन द 15th August 1947, but after freedom, the Constitution of India was completed on 26 November. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आपला स्वतंत्र झाला. ओके. त्यानंतर आपले भारताची जी राज्यघटना आहे ती कधी तयार झाली? 26 नोव्हेंबरला आपल्या भारताची राज्यघटना ही तयार झाली. इट कम इन टू फोर्स ऑन 26 जानेवारी आणि ती लागू कधीपासून झाली? 26 जानेवारीपासून ती लागू करण्यात आली. त्यामुळे आपण 26 जानेवारी हा रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. ओके. दिस डे इज नॅशनल फेस्टिवल फॉर ऑल इंडिया. इट इज अ गोल्डन डे फॉर ऑल आवर इंडियन्स. हा आपल्या इंडियातल्या सगळ्या लोकांसाठी गोल्डन म्हणजे सोनेरी दिवस आहे. रिपब्लिक डे ऑन 26 जानेवारी. ओके. नेक्स्ट नॅशनल फेस्टिवल इज गांधी जयंती. बघा कोण आहेत हे? महात्मा गांधी. ओके. आणि 2 ऑक्टोबरला काय असतं? 2 ऑक्टोबर इज ऑल्सो वन ऑफ द नॅशनल फेस्टिवल डे. ओके. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, त्याशी गांधी जयंती असते. 2 ऑक्टोबर इज द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी. बघा 2 ऑक्टोबरला काय असते? महात्मा गांधींचं बर्थ ॲनिव्हर्सरी, त्यांचा जन्मदिवस आहे. ओके. वी सेलिब्रेट दॅट डे एव्हरी इयर ॲज गांधी जयंती. आपण हा जो दिवस आहे 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून प्रत्येक वर्षी आपण सेलिब्रेट करतो. आपण आपल्या स्कूलमध्ये सुद्धा 2 ऑक्टोबर सेलिब्रेट करतो. महात्मा गांधीचा जन्मदिवस हा आपण सेलिब्रेट करतो. ओके नाही? वी पे ट्रिब्यूट टू अवर बिलव्ड बापूजी. आपण काय करतो? आपले जे लाडके बापूजी कुणाला म्हणायचे माहीत आहे? गांधीजींना लोक प्रेमाने बापूजी म्हणत असत. सो वी पे ट्रिब्यूट टू अवर बिलव्ड बापूजी. बापूजी इज फादर ऑफ द नेशन. गांधीजी काय होते? फादर ऑफ द नेशन म्हणून त्यांना लोक काय म्हणायचे? बापूजी म्हणायचे. सो वी सेलिब्रेट गांधी जयंती ॲज वन ऑफ द ग्रेट नॅशनल फेस्टिवल. बघा त्यामुळे आपण गांधी जयंती हा ग्रेट नॅशनल फेस्टिवल म्हणजे राष्ट्रीय सण म्हणून सेलिब्रेट करतो.
We will always remember Bapu as a symbol of peace and truth. We will always remember Bapu as a symbol of peace and truth. Peace म्हणजे काय? शांतता आणि truth म्हणजे सत्य. बापूजी जे होते ते शांतताप्रिय आणि सत्यप्रिय होते. ते नेहमी शांत राहून ते राजकारण करायचे आणि त्यांना नेहमी खरं बोललेलं आवडायचं, त्यांना खोटं आवडायचं नाही. ओके. Gandhiji was the man of simple living and high thinking. Gandhiji is a man of simple living and high thinking म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार. गांधीजी कसे होते? त्यांची राहणी होती ती एकदम साधी असायची, ते एकदम साधे राहत होते, पण त्यांचे विचार करायची पद्धत, त्यांची विचारसरणी ही नेहमी उच्च असायची. ओके. ओके स्टुडंट्स, डू यू अंडरस्टँड दिस लेसन? Students, look at the board. Our national festivals म्हणजे आपले राष्ट्रीय सण. Which are our national festivals? There are 3 national festivals are there. Okay, let's see. First one is Independence Day. Independence Day comes on 15th August. Republic Day. Republic Day 26 January. 26 January. And Gandhi Jayanti. Gandhi Jayanti कधी असते? It comes 2nd October. Okay? Gandhi Jayanti 2nd October. Okay? So all these are our national festivals. Okay? Okay students, I hope you understood this lesson. We will stop here. We will meet again in our next class. Till then, stay home, stay safe. Bye students.